तर तो 3B हा भरला जातो. बघा, तर हा इलिजिबल ITC मध्ये ही जी इन्फॉर्मेशन ऑटो पॉप्युलेट होते आहे, ती पूर्वी ऑटो पॉप्युलेट होत नव्हती आणि नंतर ऑटो पॉप्युलेट व्हायला जरी लागली तरी काही लोक अशा प्रकारे हे भरत होते की माझ्याकडे जे इनवॉइस आहेत ती माहिती इकडे द्यायची, एवढा इलिजिबल ITC तेवढी माहिती इथे द्यायची, बी मधली ही माहिती कोण भरतच नव्हतं. अशा प्रकारे काम चालू होतं. 2B मध्ये किंवा 2A मध्ये इलिजिबल ITC म्हणजे जो सप्लायरने दाखवला आहे तो किती आहे, तो वेगळाच आहे. स्क्रुटिनी ज्या वेळेस डिपार्टमेंट करेल त्यांना काय दिसेल, किती ITC आहे. ऑटो पॉप्युलेट जरी व्हायला लागला तरी किती ऑटो पॉप्युलेट आहे, हा आकडा चेंज करायचा आणि फायनली जो नेट ITC खाली, हे काहीच भरायचं नाही. असं लोक काम करत होते. तर मग याच्यावरती काय केलं यांनी, एक सर्क्युलर काढ 6 जुलैला सर्क्युलर आलं आणि यात त्यांनी सांगितलं कशा प्रकारे तुम्ही माहिती व्यवस्थित भरली पाहिजे. अपेक्षित काय, विथ इफेक्ट फ्रॉम डिसेंबर 2020 3B इज गेटिंग ऑटो पॉप्युलेटेड. ITC त्याच्यामध्ये येतोय. हे जे आहे हे लक्षात आलं गव्हर्नमेंटच्या, त्यामुळे त्यांनी मग प्रॉपर माहिती यायला पाहिजे म्हणून 2022ला काढलेलं हे सर्क्युलर आहे की माहिती प्रॉपरली भरली जात नाही. टॅक्स चुकीचा भरला जातो अशातली माहिती नाही, अशातलं म्हणणं नाही आहे, पण आम्हाला जी माहिती ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे तुम्ही माहिती द्या ना व्यवस्थित, जेणेकरून स्क्रुटिनी करायला सोपं जाईल. तर यातून हे क्लेरिफिकेशन काढलंय. जी पॉवर आहे गव्हर्नमेंटकडे सेक्शन 168(1) मध्ये क्लेरिफाईज व्हेरियस इश्यूज इन सक्सेडिंग पॅराग्राफ. पुढे काय दिलंय, यात त्यांनी दिलंय कशा प्रकारे. आता आपण जे बघितलं 3.1 भरतात, पण 3.1च्या पुढे 3.2 पण आहे, तो भरतच नाही, तो भरला पाहिजे. त्यात काय भरलं पाहिजे हे दिलं. पुढे जाऊन 3.2 3.3 हे पॉईंट दिलेत, यात त्यांनी ही माहिती दिलेली आहे काय भरायची. मेनली आपल्याला यायचं 3.4. आता याच्यामध्ये जो ITC घेतो तो कशा प्रकारे घ्यायचा आहे हे याद दिलं, हे सगळं याद दिलं. ही सगळी माहिती मी वाचाल, जे मी सांगणार आहे तेच सांगणार आहे आता, पण या प्रकारे भरणं अपेक्षित होतं. आता जर या प्रकारे भरलं गेलं तर ते प्रॉपर स्क्रुटिनी करताना उपयोग होईल त्याचा. आता काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी. इथे जो डेटा येईल याच्यामध्ये ही अमाऊंट आलेली आहे, याच्यामध्ये जे इनवॉइस माझ्याकडे नाहीच आहे ते सप्लाय मी घेतलाच नाही. म्हणजे जर का मी रिसिपियंट आहे आणि जर का हा आकडा दिसतोय याच्यामध्ये 2B मध्ये 2A मध्ये सप्लायरनी दाखवलेले इनवॉइस आहेत ना, त्याची एकंदरीत टोटल करून अमाऊंट इथे आलेली आहे. याच्यामध्ये जेव्हा डाऊट आहे की बा हा इनवॉइस आहे की नाही, तेव्हा कसं असतं की समजा एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या ऑफिसमध्ये इनवॉइस पोचलेला नाही आहे, ऑफिसमध्ये इनवॉइस तो पोचलेला नाही आहे, साईटवरती माल गेला, साईटवरती इनवॉइस गेला. सप्लायर मग फोन करतो की अरे पेमेंट तुम्ही केलेलं नाही, तेव्हा याला कळतं की हा इनवॉइस आलाय. अशा वेळेस काय करणार, पहिले काय करत होते, जे इनवॉइस आहे तो आकडा वर टाकून द्या, इकडे घेऊन टाका ITC. हे इनवॉइस आलेले आहेत आपल्याकडे, तो माल साईटवरती आलेला आहे, ITC घेतला. आता काय करायला लागतं की इथे जे इनवॉइस दिसत आहेत, इनवॉइस कळले कुठले कुठले आहेत 2B मध्ये, एवढे इनवॉइस नाही आहेत, तेवढे इनवॉइस नाही आहेत, तर एक त्यामध्ये कंडिशन आहे की इनवॉइस असणं गरजेचं आहे, तर ITC घेता येईल. मग इनवॉइस त्यांनी माहिती काढली की आहे का, साईटवरती आलाय का, कन्फर्म नाही. जेव्हा ते कन्फर्म नाही आहे तेव्हा अदरमध्ये तो इनवॉइस टाकला पाहिजे. जर आपला तो सप्लायच नाही आहे तर तो ITC नाहीच आहे. तो इनवॉइस सप्लाय घेतलाच नाही, पण सप्लायरनी चुकून तो माझ्या नावाने टाकलाय, तो ITC मी कारण ते गुड्स आलेच नाही आहेत, ती सर्व्हिस घेतलीच नाही आहे, रिसिव्ड केलेलेच नाही गुड सर्व्हिसेस. तर ह्याप्रमाणे इकडे हे ITC रिव्हर्समध्ये हे 1 आणि 2 दिले. जर आत्ता जर रूल 38चा आहे, 42चा आहे, 43चा आहे, 17(5) आहे, तर हा आत्ता रिव्हर्स केला म्हणजे ITC आत्ता अवेलेबल नाही आहे, पुढे पण नसणार आहे, परमनंट रिव्हर्सल आहे, ते टाकून द्या. आणि जर मी टेम्पररी इथे रिव्हर्स केलं तर याचा परिणाम असा होतो की डॅशबोर्डला जो मी टेम्पररी रिव्हर्स केला आहे
तो इथे येऊन राहतो. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट रिव्हर्सल अँड रिक्लेम स्टेटमेंट इथे येऊन राहतो. म्हणजे त्या एखाद्या कालावधीमध्ये जो ITC रिव्हर्स केला पण तो अदरमध्ये दाखवला तर तो इथे येऊन राहतो. कळलं? सुटणी करताना हे बघता येतं डिपार्टमेंटला की त्यांनी अगोदर रिव्हर्स केलाय आणि पुढे जाऊन ज्यावेळेस तो क्लेम घ्यायचा आहे आता इथे रिव्हर्स केला बरोबर आहे. इथे अमाऊंट आली रिव्हर्स कुठे केला अदरमध्ये केला. आता पुढच्या वेळेस समजा मी ऑगस्टला काहीतरी गुड्स जे घेतलेत कन्फर्म नव्हतं गुड्स आलेत की नाही गुड्स आलेत पण इनवॉइस नाही आहे. इनवॉइस माझ्या हातामध्ये आला ऑक्टोबरला. ऑगस्टला मी ITC घेतलेला नाही आहे. म्हणजे तुम्ही 3B काढून बघाल ऑगस्टचा तर तुम्हाला इकडे ऑर्डरमध्ये अमाऊंट दिसेल. इनवॉइस मिळाला ऑक्टोबरला. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला इनवॉइस मिळाला. आता मला तो ऑक्टोबरमध्ये क्लेम घ्यायचा आहे. खाली बघा इकडे दिसते अदर डिटेल्समध्ये ITC reclaim which was reversed under table 4B2 in earlier tax period. आधीच्या कुठल्याही कालावधीमध्ये रिव्हर्स केलाय. किती अमाऊंट आहे समजा 1000 GST आहे इथे मी दाखवीन. ही फक्त इथे काय रिपोर्टिंग पर्पज आहे. 1000 जे मी अगोदर रिव्हर्स केले होते ते माझ्या त्या क्रेडिट लेअरला गेलेत की नाही बरोबर ना गेलेत ना. आता मी इथे क्लेम कसे करणार म्हणजे मला हा आकडा तो 2,22,000 आहे तो 2,23 केल्याशिवाय तो ITC मला क्लेम घेता येईल का की नाही. येस ऑर नो. ऐका काय म्हणतो जेव्हा आकडा जास्त आलेला आहे तेव्हा तो कमी करायला आदरमध्ये मी कमी केले ना पण वाढवायचा आहे तर वाढवायला इथे कॉलम कुठे आहे की अगोदर तुम्ही रिक्लेम केलाय तो वाढवा वेगळा एक रो नाही आहे ना. म्हणजे मला इथे हे 2,22,000 2,23 केल्याशिवाय पर्याय आहेत का. ओके मग डिपार्टमेंट जेव्हा सोडणी करेल तेव्हा 2,22,000 2,23 का घेतलं यांनी मग ते खाली वाचतील की ITC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स 1,000 अगोदर रिव्हर्स केलेत. मग अगोदर रिव्हर्स केलेत मग अगोदरच 3B काढून बघतील. अगोदर इकडे कुठे त्याच्यामध्ये टू अदरमध्ये कुठे आहेत का ते म्हणजे अगोदर ते रिव्हर्स केलेत. सेम टाइम जे लेजर आहे त्यात पण दिसतील की तिकडे होते आणि ते वापरले इकडे आणि जसा इकडे जर रिव्हर्स केलाय ते वापरले जर का इथे वाढवला आकडा आणि इकडे आकडा दिला तर त्या लेजर म्हणून तेवढे कमी होतील. तो इथे पण आकडा देणं गरजेचं आहे. आलं लक्षात. ज्यावेळेस इथे टाकले कुठे या 4B2 मध्ये तेव्हा तिकडे आकडा केला की नाही तो त्या लेजरला तो वापरला युटिलाइज केला रिक्लेम केला. रिक्लेम कसा करणार ऑल अदर ITC मध्ये आकडा वाढवल्याशिवाय रिक्लेम होऊ शकतो का जो आत्ताचा फॉर्मॅट आहे याप्रमाणे तर होऊ शकत नाही म्हणजे आकडा वाढवला पाहिजे. मग इकडे जो रिक्लेम केला हे कसं कळणार हे तेव्हाच कळणार जेव्हा इकडे दिला ITC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स अर्लियर म्हणजे जी माझ्याकडे इथे मी बघताय या पिक्चरमध्ये जसं मी रिव्हर्स केला 4B2 मध्ये तर ते इथे येतील ना इथे आकडा येईल. हा मग वापरले हे हा आकडा इथे दिसतोय हा वापरला हा कसा कळणार. रिव्हर्स केला हे कळलं वापरला हे कसा कळणार आणि कसा वापरायचा दोन प्रश्न आहेत ना. तो रिक्लेम करायचा असेल तर एक ऑप्शन इथे 1000 वाढवा आणि जे 1000 का वाढवले तुम्ही ऑटो पॉप्युलेट तर तिकडे पण दिसतं युअर अमाऊंट 2,22,000 आणि सिस्टम कम्प्युटेड 2,22 मग युअर अमाऊंट 2,23 होईल ना 2,23 होईल तेव्हा खाली इकडे इथे जायचं आहे रिपोर्ट करायचं आहे अदर डिटेल ITC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स अगोदरच्या कुठल्या तरी महिन्यामध्ये 4B2 मध्ये रिव्हर्स केलाय आणि जसा तो रिव्हर्स केलाय त्या लेजरला गेलाय आणि जसा इथे आकडा दिला त्या लेजरमध्ये तेवढं कमी होईल. जर लेजरला माझे 5,000 पडून आहेत त्यातले आत्ता मी इलिजिबल झालो 1,000 साठी तर ते इथे येतील. गुड संपूर्ण रिसिव्ह झाले नसतील
तर ITC त्या महिन्यात घेता येत नाही. ज्या महिन्यामध्ये संपूर्ण गुड्स येतात त्या महिन्यात तो ITC घेता येतो. दुसरं, जर सप्लायरला 180 दिवसामध्ये पेमेंट नाही केलं, पुढे आपल्याला बघायचं याच्यामध्ये, जर सप्लायरला 180 दिवसामध्ये पेमेंट नाही केलं तर त्याचा रूल आहे की तुम्ही रिव्हर्स करा त्याचा ITC. रूल 37 रिव्हर्सल ऑफ ITC. सप्लायरला पेमेंट नाही केलं 6 महिन्यात 180 दिवसामध्ये, रूल 37 मी घेणार आहे पुढे. येस, आता मी फक्त 3B तुम्हाला एक्सप्लेन करतोय. म्हणजे मला हा जो कॉलम आहे हा पहिले क्लिअर करून द्यायचा आहे तुम्हाला, की हे लक्षात घ्या हे कशा प्रकारे होणार. जर स्क्रुटिनी करायला जाल तुम्ही तर जर पेमेंट नाही केलं सप्लायला 180 दिवसामध्ये तर विथ इंटरेस्ट रिव्हर्स आहे, त्याचा इंटरेस्टही भरायचा आहे असं तरतूद आहे. मग तो रिव्हर्सल जर केला, सप्लायरला पेमेंट नाही केलं किंवा ऑडिटला तुम्हाला कळलं की अरे ऑडिट करतोय, पेमेंट नाही केलं सप्लायरला, 180 दिवस झाले, तुम्ही रिव्हर्स केलाय का, तो जर रिव्हर्स केलाय, मग रिव्हर्स केलाय 3Bत कुठे दाखवलाय, कधी रिव्हर्स केला, बुक बघाल तुम्ही, बुक प्रमाणे रिटर्न बघाल. समजते मी काय म्हणतो. मग इथे रिव्हर्सल केलाय हे दिसेल, दिसणं अपेक्षित आहे. आणि त्याने इंटरेस्ट भरलाय का, तो इंटरेस्ट भरणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेस सप्लायरला पेमेंट केलं जाईल त्यावेळेस तो ITC परत त्याला क्लेम करता येईल. समजा एखादी मशिनरी घेतली, 50% पेमेंट केलं, 50% पेमेंट मशिनरी चालू झाली, त्यांनी अपेक्षित आउटपुट दिलं, उरलेली अमाऊंट देऊ. मशीन इन्स्टॉल केली सप्लायरनी, टेस्ट रन चालू आहे, 6 महिने झाले, 8 महिने झाले, 10 महिने झाले, 2 वर्ष झाली, मशीन काय प्रॉपर रिझल्ट देत नाही. सप्लायरला 50% पेमेंट केले, सप्लायरने इनवॉइस दाखवलाय, लायबिलिटी भरली आहे, पण आता 50% पेमेंट देणारच नाही ना सप्लायरला. त्यांचा ॲग्रीमेंटच असं आहे की मशीननी प्रॉपर आउटपुट दिल्याशिवाय तुम्हाला आम्ही बाकीचं पेमेंट करणार नाही. सप्लायर मागत नाही, रिसिपेंट देत नाही. पण GST लॉ काय बोलतो, इनवॉइस कधी बनला, 180 दिवस कधी झाले, ITC कधी घेतला तुम्ही, पहिल्या महिन्यात घेतला ITC, संपूर्ण इनवॉइसचा ITC घेतला, 100% ITC घेतला, 50% इलिजिबल आहे, 50% रिव्हर्स करायला पाहिजे. मग तो रिव्हर्स करणार कुठे, मग रिव्हर्स केला इकडे, ते कारण सांगतील की प्रमाणे आम्ही आमचं ॲग्रीमेंट होतं म्हणून पेमेंट नाही केलं त्यांना, ITC रिव्हर्स केला GST कायद्याप्रमाणे. मग रिव्हर्स केला, मशीन प्रॉपर चालू झालं, त्यांना बाकीचं पेमेंट केलं, मग ITC परत रिक्लेम केला. रिव्हर्स कळतं ना काय, रिव्हर्सचा अर्थ जसं ITCचा आपला जो क्लेम आहे तो आपण घेत नाही, मागे घेतो, उलटा करतो, रिव्हर्स करतो. ही अमाऊंट मायनस होईल, ही अमाऊंट जेवढी आली आहे यातनं वजा होईल की हा माझा ITC नाही आहे, रिव्हर्स. तो ITC मी घेऊ शकत नाही, इलिजिबल नाही आहे, पात्र नाही आहे, अधिकार नाही आहे देण्याचा, तो रिव्हर्स होईल आणि मग फायनल A - B अमाऊंट येईल ती इथे येईल. तर पहिले हे वापरलं जात नव्हतं, सर्क्युलर काढलं आणि त्यांनी सांगितलं की हा आकडा तुम्ही चेंज करायचा नाही, हा आकडा कमी करायचा नाही. कमी करायचा आहे ना तुम्हाला, तर इथे खाली 1 किंवा 2 मध्ये कमी करा. जो परमनंट रिव्हर्सल आहे तो 4B1 मध्ये येईल, टेम्पररी रिव्हर्सल आहे तो 4B2 मध्ये अदरमध्ये दाखवा. आणि अदरमधला ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होईल की तो ITC घेण्याचा अधिकार तेव्हा आहे कायद्याप्रमाणे, त्यावेळेस तो तुम्ही इथे दुसरा कॉलम नसल्यामुळे इथे वाढवायला लागेल आणि खाली दाखवायचं आहे, इथे रिपोर्ट करायचं आहे, इथे आम्ही वाढवलाय. इथल्या आकड्याचा याच्यावरती काही परिणाम होत नाही. हा आकडा रिपोर्टिंगसाठी आहे. ह्या आकड्यामुळे ते जे क्रेडिट लेजर आहे तिकडचा आकडा कमी होतो. त्यामुळे वरती जसा वाढवला इथे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून स्क्रुटिनी करायला कळेल की ह्याने एक्स्ट्रा ITC का घेतला आणि तेवढा ITC परत त्या रिक्लेम लेजरमधनं काय होईल, कमी होईल. तिकडे तुम्हाला 2 बघा, तिथे मी हे केलं बघा, युअर अमाऊंट दिसेल तुम्हाला आणि सिस्टम कंप्लीट दिसते. या 2 काय दाखवतात, कारण की ते एडिट करण्याजोगं ते फील्ड लॉक केलेलं नाही आहे ना, आणि हे लॉक होऊ पण शकत नाही, हे लॉक होऊ पण शकत नाही ना. त्याची लॉची रिक्वायरमेंटच अशी आहे की तुम्ही ITC कमी करू शकता आणि वाढवू शकता. कमी केला तर रिपोर्ट करा इकडे 4B2 मध्ये, आणि मग तो रिक्लेम जेव्हा कराल त्यावेळेस त्यांनी जर का हा फॉर्मॅट चेंज केला
आणि वेगळा जसा हे दिलंय बी दिलंय त्यांनी, तसा इथे जसा ए आहे तसा खाली A1 दिला किंवा AA दिला की त्यात तुम्ही तर ते होईल. आता तसं नाही आहे ना. लॉक केव्हा करू शकता, हा तिकडून आलाय, वजा करायचा खाली करा, ऍड करायचा खाली करा, तेव्हा हा लॉक होईल ना. आता लॉची रिक्वायरमेंटच अशी आहे की तुम्हाला जर का इलिजिबल नाही आहेत तर आत्ता कमी करा, इलिजिबल व्हाल तेव्हा घ्याणार कसं काय. मी इलिजिबल झालंय हे सिस्टमला कळणार कसं, मलाच कळणार ना. मी मला सांगणार आहे मॅन्युअली, हे ऑटोमॅटिक होऊ शकत नाही. किंवा असं वेगळा ऑप्शन द्यायला लागेल की तुम्ही हा माझा इनवॉइस आहे, मी हा रिव्हर्स केला होता, आता मी तो रिक्लेम करतोय, मग ती अमाऊंट ह्यामध्ये ऍड होईल. काहीतरी वेगळी प्रोसिजर केल्याशिवाय मला एलिजिबल ITC अगोदर रिव्हर्स केलाय तो कसा काय होणार. मुद्दा कळला ना मला. तर हे आता त्यांनी सर्क्युलर काढून बरेच प्रॉब्लेम इलिमिनेट केले, बरेच प्रॉब्लेम त्यांनी कमी केले त्यांना. पण आता हा प्रॉब्लेम निर्माण होतोय आणि त्यांचा लॉक करायचा विचार आहे. हे सगळं लॉक करायचं, ह्यात तुम्ही काही करायचं नाही. GSR 1 भरला का ते सगळं 3.1ला येणार, त्यात तुम्ही काय चेंज करणार, चेंज नाही करायचं. ते 1A ला अमेंडमेंट करा, 1A ला अमेंडमेंट केली की तिकडे येणार ना, मग ते लॉकच होणार. मग तसं त्यांना इथे पण करायचं आहे, इथे करायचं आहे. पण हे जे 2-3 मुद्दे असे आहेत की जिकडे वाढवायला लागतो, लॉक कसं करणार. आणि त्यांनी एक इथे बघाल तर हे ॲडवायझरी आहेत, ह्यात त्यांनी काढलं होतं लॉक करण्याबद्दल. ओके बघा, अटेन्शन, हार्ड लॉकिंग ऑफ ऑटो पॉप्युलेटेड लायबिलिटी इन GSR 3B हे केलंय. आणि ज्या पहिले जेव्हा त्यांनी हे टाकली ॲडवायझरी तेव्हा त्यांनी नंतर चेंज केली. आता ते ITCचं करणार नाही आहेत, ITCचं पुढे जाऊन करतील. दिलं बघा. However, locking of auto-populated ITC in GSR 3B after the rollout of IMS will be implemented from a later date. For the same, a separate advisory would be issued. हे दिले. आणि आता हे जे GSR 1 वरून जे काही इथे ऑटोपॉपुलेट होईल ते लॉक करणार आहेत. It may be noted that tentatively from January 2025 tax period, the GST portal is going to restrict making changes in auto-populated liability in pre-filed GSTR 3B from GSR 1 किंवा 1A किंवा IFF to further enhance accuracy in return filing. It is once again suggested hereby that in case any change is required to auto-populated liability, the same may please be handled through GSTR 1A. 1A मधनं करा. इथे 3B ला आला का मग तो लॉक होणार. तसं त्यांना ITC पण लॉक करायचा होता, पण आता ज्या प्रकारे ITCचा टेबल हँडल करायला लागतं त्याप्रमाणे सध्या परिस्थितीमध्ये ते लॉक होण्याजोगं नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं की हे पुढे करतील, कदाचित त्याला 3Bचा फॉर्मॅट चेंज करायला लागेल आणि मग ते होऊ शकेल. अदरवाईज हे जे फील्ड आहे बाकीचं काय आलेलं इकडे ते एरवी एडिट करायला लागत नाही, वाढवायला लागत नाही. फक्त मी अगोदर रिव्हर्स केलाय तर मला पुढे वेगळा कुठे सोय नसल्या कारणाने मग हे वाढवायला लागेल. आणि जेव्हा ते लॉक करतील तेव्हा मग लॉक करण्याजोगं होईल परिस्थिती, तेव्हा युअर अमाऊंट सिस्टम कंपनी देण्याची गरजच नाही. युअर अमाऊंट का दिलंय, सिस्टीमने काय दाखवले आणि तुम्ही काय घेतली, हे दोन वेगवेगळे आकडे असल्याशिवाय ते येणार नाही ना. म्हणजे मी ते बदलू शकतो, बदलल्यावरती बदललेला आकडा काय, अगोदर आकडा काय होता, मग तुम्ही काय बदलला. मी स्टुडिओमध्ये काय विचारणार डिपार्टमेंट की तुम्ही हा आकडा का बदलला. ऑडिटला काय विचारणार, तुम्ही हा आकडा का बदलला. मग ते सांगणार हा आकडा बदलला. मग बदलणं कायद्यानुसार योग्य होतं का योग्य होतं. तुम्ही फायंडिंग काय घेणार की यांनी हे केलंय, यातनं आम्हाला काय लक्षात आलं, आमच्या निदर्शनास काय आलं, तुम्ही ती फायंडिंग घेणार. ते समजलं ना काय. इथपर्यंत तुम्हाला रिटर्नचं बॅकग्राऊंड क्लिअर पाहिजे होतं, तेवढं मी दिलेलं आहे. आता मी ॲक्च्युली लॉ तुम्हाला सांगतो आणि हे पण तुम्ही वाचा, रिटर्नमध्ये पण वाचाल
तर पहिले काय होतं, GSTR 1 भरल्याशिवाय 3B भरला यायचा. 3B न भरता GSTR 1 पुढच्या महिन्यात किती 1 भरता यायचे. 3B भरलाच नाही. जुलैचा 1 भरलाय, ऑगस्टचा 1 भरलाय, म्हणजे ITC पास ऑन करायचे पण टॅक्स भरतच नव्हते. आता असं होतं की GSTR 1 भरल्यावरती GSTR 3B भरलाच पाहिजे आणि GSTR 3B भरल्यानंतरच मला नेक्स्ट मंथचा GSTR 1 भरता येतो. हा त्यांनी रूल चेंज केला आणि त्याप्रमाणे ते प्रोसिजरमध्ये आलं. पहिले तसं काय नव्हतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी टॅक्स चोरी कशी होते, दरवाजे कुठले कुठले उघडे आहेत हे जसं गव्हर्नमेंटला कळत गेलं त्यानुसार त्यांनी ते बदल केले रूलमध्ये आणि अकॉर्डिंगली प्रोसिजरमध्ये. तसं एकदा आपला क्लास रेग्युलर राहिला एक फ्रिक्वेन्सी बनते आणि मग नंतर काय होतं की त्यातनं मी पुढे पकडतो. आता कसं झालं, मध्ये गॅप पडल्यामुळे मला परत थोडं काही गोष्टी बॅकग्राऊंड परत क्लिअर करण्याकरता एवढा वेळ द्यावा लागला. आता ह्यात आपल्याला बघायचं काय, सेक्शन 16 ते 18 आपण घेणार आहोत इनपुट टॅक्स क्रेडिटची. जो 19 जो आहे तो जॉब वर्कचा आहे आणि 20-21 ISD बद्दल आहे. 16 ते 18 मध्ये आता सेक्शन 16 जो आहे हा कशा करताय, सेक्शन 16 कोण पात्र होईल, कुठल्या अटीनुसार होईल हे सांगतो. पात्रता निकष काय आहेत, कंडिशन्स काय आहेत ITC घेण्याच्या, हे सेक्शन 16 सांगतो. आणि ॲक्च्युली रिटर्न चॅप्टरमधलाच सेक्शन 41 जो आहे अवेलमेंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, हा पण त्याच्या कनेक्शनला आपल्याला घ्यावा लागेल. रूल 36 डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट, 37 मी आता जे बोलतो रिव्हर्स होतं ते आहे आणि 37A जे पेमेंट केलं नाही सप्लायरला 180 दिवसामध्ये, नॉन पेमेंट ऑफ ITC इन केस ऑफ नॉन पेमेंट ऑफ टॅक्स बाय द सप्लायर आणि रिअवेलमेंट. 37A 37 नॉन पेमेंट ऑफ कन्सिडरेशन 180 दिवस आणि 37A हा जो 41 आहे याला कनेक्शनला हा रूल आहे 37A. हे बघायचं आपल्याला. ओके, आता तुम्ही ज्यावेळेस काम करत असाल, एखाद्या टॅक्स पर एखादा काम करत असेल तर तो काय करत असतो, मॅन्युफॅक्चररचा असेल तर तो एक इनपुट घेतो A, इनपुट घेतो B, इनपुट घेतो C, बरोबर घेणार ना तो. आता त्या इनपुटवर त्यांनी टॅक्स पे केला, A वरती 100, B वरती 120, C वरती 80, याला आपण काय म्हणतो इनपुट. आणि त्याचं जे क्रेडिट मिळतं त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. तर याचं 300 रुपये काय झालं, तिन्ही मिळून इनपुट टॅक्स क्रेडिट झालं. यातून त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि P बनवलं, आउटपुट काय केलं P. हे P त्यांनी विकलं आणि त्यावर त्यांनी टॅक्स त्याला कलेक्ट झालेला आहे 450. तर ज्यावेळेस त्याला 450 ही लायबिलिटी पे करायची आहे, तो कशा प्रकारे पे करेल, हे 300 रुपये क्रेडिटचा वापर करेल आणि उरलेली अमाऊंट जी आहे 150 ही कॅशमध्ये भरेल. हे आपल्याला प्रोसिजरमधनं कळतं. पण आता हे जे 300 रुपये त्याला क्रेडिट घ्यायचं आहे ते कशा प्रकारे घ्यायचं आहे हे समजण्याकरता पहिले तुम्हाला हे कळलं पाहिजे की 3 प्रकारचा इनवर्ट सप्लाय असतो. एक कॅपिटल गुड्सचा असतो जे बॅलन्स शीटला फिक्स असेटमध्ये कॅपिटलाइज इन द बुक्स ते गुड्स दाखवलं जातं. मशिनरी घेतली तर ही फिक्स असेट आहे, ती बॅलन्स शीटला दाखवली जाते. कॅपिटल गुड म्हणजे फिक्स असेट म्हणून. दुसरं असतं गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स. म्हणजे कॅपिटल गुड्स कशा करता असतात की एखाद्या बिझनेसचं इफिशियन्सी वर्णन करतात. जसं फर्निचर आहे, कम्प्युटर आहे आणि इफिशियन्सी वाढते बिझनेसची. मॅन्युफॅक्चरिंग आहे, बिझनेस करता जे करायचं आहे ते करायला मशिनरी पाहिजे ना, हे कॅपिटल गुड्स आहे. आणि जे जसं आपण बघितलं वरती हे ABC वापरून P बनवत आहे, ते ABC काय झालं, हे इनपुट झालं. हे स्टॉक इन ट्रेडमध्ये असेल, रॉ मटेरियल. त्यानंतर काय रॉ मटेरियलचा वापर चालू झाला आहे, काय स्टेपमध्ये प्रोडक्शन झालं आहे, ते वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे. आणि मग ॲक्च्युली फिनिश प्रॉडक्ट बनण्याच्या लेवलला आलं. या प्रकारे इनपुटचं काय होतं, इनपुट्स आणतात ते रॉ असतं, त्याच्यावरती प्रोसेसिंग होतं आणि मग पुढे जाऊन फायनल प्रॉडक्ट बनतं. तर ह्याच्यामध्ये जे त्यांनी गुड्स परचेस केलेत, रॉ मटेरियल परचेस केलं आहे, ट्रेडर काय घेतो, ट्रेडर A घेतो आणि Aच विकतो.
मॅन्युफॅक्चर ए बी सी घेऊन पी बनवतो ना, मग ते इनपुट आहे. ट्रेडर करता ए घेऊन ए विकतो, ते ए काय इनपुट आहे. गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स. आणि तिसरा इनपुट सर्व्हिसेस, जसं रिपेअरिंग अँड मेंटेनन्स आहे, मशिनरीचं रिपेअरिंग होणार. रेंट आहे फॅक्टरीचं. कन्सल्टंट सर्व्हिस घेतली ते असेल, टेक्निकल सर्व्हिस घेतली ते असेल. या वेगवेगळ्या प्रकारे इनपुट सर्व्हिस घेतल्या असतील. इंटरनेट सर्व्हिस सगळ्यांना लागते, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या सर्व्हिस 3 प्रकारचे इनपुट आहेत. गुड्समध्ये 2 प्रकारचे, तसं सर्व्हिसला 2 प्रकार नसतात. सर्व्हिसला एकच प्रकार आहे, पण गुड्सला 2 प्रकार आहेत. तर हे 3 प्रकारचे काय आहेत, इनवर्ट सप्लाय आहेत. आता याच्यामध्ये डिफाईन केले, कॅपिटल गुड्स डिफाईन केलं आहे सेक्शन 2 मध्ये, क्लॉज 19 मध्ये. कॅपिटल गुड्स म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज in the books of account of the person claiming the input tax credit and which are used or intended to be used in the course or furtherance of business. भांडवल माल, त्या मराठीत काय म्हणतात, भांडवल माल म्हणजे असे माल ज्याचे मूल्य लेखा पुस्तकांमध्ये त्या व्यक्तीच्या इनपुट कर क्रेडिटच्या दाव्याबाबत भांडवल म्हणून दाखवले जाते. तुम्ही ऑडिट करायला विचारा, तुम्ही हे काय घेतलं, मग हे कुठे आहे, ही वस्तू कुठे आहे, तुम्ही कुठे वापरला दाखवा. जे इनपुट आहे ते वापरलं गेलं, पण कॅपिटल गुड्स वापरलं गेलेलं नाही आहे ना, ते प्रोडक्शन करण्याकरता आणलंय. पॅकिंग मशीन आहे, मशीन पॅकिंग करणार, मशीन कुठे आहे, मशीन खरंच घेतलंय का ते दाखवा. ते काय होईल, बुक्समध्ये दाखवलं जाईल आणि ते एक्झिस्ट करायला पाहिजे तिकडे. माझ्या मित्राने मशीन घेतलं, मी त्याला बोललो माझ्या नावाने घे म्हणजे मला ITC मिळेल. असं लोक करतात. बुक्समध्ये सगळं दिसतं, प्रॅक्टिकली नसतं. ते घेतलं पाहिजे आणि विचार यूज इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ. माझ्या नावाने घेतलेलं नाही, मी बिझनेस करता घेतलाय का, तर मी त्याचा ITC घेऊ शकतो. ते कॅपिटल गुड्स आहे. जे व्यवसायाच्या कार्यामध्ये किंवा त्याच्या पुढील प्रगतीसाठी वापरले जातात किंवा वापरण्याचा उद्देश असतो, जे बुक्समध्ये दाखवलं आहे आणि त्याचा उद्देश पण दिलेला आहे, ते कॅपिटल गुड्स आहेत. तसंच इनपुट मीन्स एनी गुड्स जे कॅपिटल गुड्स नाही आहेत आणि जे वापरले जातात, यूज केले जातात, यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. ही डेफिनेशन सप्लायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, हे लक्षात घ्या. एखादी डेफिनेशन अशी असते की जी जनरल असते, सप्लायर रिसिपियंट कोणाकडे लागू होते. त्या डेफिनेशन अशा आहेत की ज्या रिसिपियंटला लागू आहेत, त्या सप्लायरला लागू आहेत. इनपुट सर्व्हिस मीन्स एनी सर्व्हिस यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय सप्लायर इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. मला काहीतरी सप्लाय करायचं आहे, त्याकरता मला इनपुट सर्व्हिस मीन्स एनी सर्व्हिस यूज वापरली गेली टू बी यूज बाय सप्लायर इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. इनपुट टॅक्स त्याला म्हणतात. इन रिलेशन टू रजिस्टर्ड पर्सन मीन्स तो CGST भरलाय, AGST भरलाय, IGST भरलाय, UDST भरलाय on any supply of goods services or both made to him and includes import of goods IGST, रिव्हर्स चार्ज मधला टॅक्स आहे तो CGST AGST. IGST मध्ये असेल तर मग 5(3), 5(4) मध्ये येईल. म्हणजे फॉरवर्ड चार्ज मध्ये जे इनवर्ट सप्लाय घेतला, सप्लायरने टॅक्स लावून दिला, किंवा मग इम्पोर्ट केलं तर कस्टममध्ये टॅक्स लागला. रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरायचा आहे. इंटरनेट सप्लाय असेल तर 9394 लागेल. इंटरनेट सप्लाय असेल तर 9554 5354 लागेल. म्हणजे त्या प्रकारे तो टॅक्स भरायचा आहे कॅशमध्ये रिव्हर्स चार्ज मधला आणि मग ITC घ्यायचा आहे. तर तो पण काय इनपुट टॅक्स आहे. इनपुट टॅक्सचं क्रेडिट मिळेल तर इनपुट टॅक्स काय आहे हे तर पहिले क्लिअर पाहिजे ना, त्याकरता इनपुट टॅक्स दिलेला. UT करता तो सेक्शन बघायचा UTचा आणि CGST करता AGST करता हे दिलेले आहेत. हे CGST मधला आहे, हा AGST मधला आहे. कळलं. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्सचं क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स इन रिलेशन टू टॅक्सेबल सप्लाय मीन्स द टॅक्स चार्जेबल अंडर दिस ऍक्ट और टॅक्सेबल सप्लाय of goods, services or both made by him or by his agent, but excludes RCM मध्ये टॅक्स इनवर्ट सप्लाय
इनवर्ट सप्लायवर टॅक्स भरला जातो, तो आउटपुट टॅक्स नाही आहे. तो इनपुट टॅक्समध्ये कव्हर केला ना त्याने वरती, तर तो यातनं वगळला. आउटपुट टॅक्स काय आहे? जेव्हा टॅक्सेबल पर्सन टॅक्स चार्ज करतो, जे सप्लाय करतोय गुड सर्व्हिसेस आहे, यावरती कुठला जो टॅक्स लावला जातो, आकारणी केली जाते, तो काय आउटपुट टॅक्स आहे. ओके. टॅक्सेबल सप्लाय मीन्स त्याच्यावर टॅक्स लावला जाऊ शकतो. सेक्शन 9(1) मध्ये काय दिलंय की नोटिफाय करू आम्ही गुड सर्व्हिसेस, याच्यावरती टॅक्स लावला जाईल. चार्जेबल टू टॅक्स लेजिस्लेशन कोड वाईज रेट किती आहे दिलेला आहे, ते गुड्स आहेत, ते सर्व्हिस आहेत, त्याला सप्लाय करतो, तो टॅक्सेबल सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस आर बोथ विच इज लेव्हिएबल टू टॅक्स. लेव्ही कुठे आहे? सेक्शन 9(1) मध्ये लेव्ही आहे, हे लक्षात घ्या. रिव्हर्स 4 मध्ये 9394 मध्ये त्याच्यावर टॅक्स लावला जाऊ शकतो, तो टॅक्सेबल सप्लाय. म्हणजे 9 मध्ये टॅक्स लेव्ही होणारा सेक्शन कुठला आहे? लेव्ही आणि कलेक्शन सेक्शन 9 आहे, त्यात कुठे टॅक्स लागणार असेल, फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, तो सप्लाय हा टॅक्सेबल सप्लाय आहे. एक्झाम सप्लाय पॉवर गव्हर्नमेंटकडे CGST ॲक्टमध्ये सेक्शन 11 मध्ये आणि IGST ॲक्टमध्ये सेक्शन 6 मध्ये की नोटिफाय करू हे गुड्स एक्झाम सर्व्हिस एक्झाम, ते एक्झाम सप्लाय. आणि त्यामध्ये परत काय इन्क्लूड होतं? त्याच्यामध्ये इन्क्लूड होता नॉन टॅक्सेबल सप्लाय पण इन्क्लूड होतो. नॉन टॅक्सेबल सप्लायमध्ये काय येतं ते खाली दिले. एक्झाम सप्लायमध्ये काय येतं? याचा टॅक्स नील आहे एक. दुसरं नोटिफाय केले सेक्शन 12 किंवा 5-6 IGST ॲक्टमधले. आणि तिसरं काय येतं? नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे वाईन शॉप, वाईन आणि दुसरं पेट्रोलियम प्रोडक्ट, हे नॉन टॅक्सेबल सप्लाय. त्याला वेगळ्या कायद्यानुसार टॅक्स लागतो, GST टॅक्स लागत नाही. क्लिअर एवढं? अगोदर खूप वेळा बोललो. इनवर्ट सप्लाय. इनवर्ट सप्लाय इन रिलेशन टू अ पर्सन शॅल मीन रिसिप्ट, जे गुड्स घेतो, रिसिप्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस बोथ, किंवा परचेज करतो किंवा ॲक्वायर करतो, ॲक्विजिशन इन ऑर एनी मीन्स विथ ऑर विदाउट कन्सेशन असो तर नसो, त्याने घेतलं, ते त्याकडे आलं बिझनेसमध्ये, बुक्समध्ये रेकॉर्ड झालं, हे आलं, पैसे दिलेत का नाही दिलेत, आलं ना ते, तो इनवर्ट सप्लाय आहे. आउटवर्ड सप्लाय इन रिलेशन टू टॅक्सेबल पर्सन मीन्स सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ वेदर बाय सेल करा, ट्रान्सफर करा, बार्टर करा, एक्सचेंज करा, लायसन्स करा, रेंटल, लीज, हे सगळं त्याच्यामध्ये येतं, आउटवर्ड सप्लायमध्ये येतं. मेड ऑर ॲग्रीड टू बी मेड बाय सच पर्सन इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, हे पण असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट बिल बघायचं आहे आपल्याला. ओके. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॅश बिल पण बघायचं आहे. हे पेमेंट ऑफ टॅक्सचा भाग आहे, त्यामुळे सेक्शन 49(1) आणि 49(2) हे पेमेंट ऑफ टॅक्समधून येतात. टॅक्सेबल पर्सन मीन्स अ पर्सन हु इज जो रजिस्टर आहे, तो ज्यांनी प्रोसिजर पूर्ण केले सेक्शन 25 प्रमाणे, ज्याकडे GST नंबर आहे, तो रजिस्टर पर्सन आहे. आणि ज्याला लायबल झाला आणि प्रोसिजर पूर्ण करायचे, जो रजिस्टर आहे किंवा जो लायबल झाला आहे, हे दोन्ही कव्हर होतात टॅक्सेबल पर्सनमध्ये. 22-24 प्रमाणे लायबल झाला आहे तो प्लस जो रजिस्टर आहे, हे दोन्ही कशामध्ये येतात? टॅक्सेबल पर्सनमध्ये येतात. रजिस्टरला मर्यादित स्कोप आहे. ज्यांनी GST नंबर घेतलेला आहे, ज्याला आहे, तो रजिस्टर पर्सन, आणि ज्यांनी नंबर घेतला आहे आणि ज्याला घेणं जरुरी आहे सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे, तो टॅक्सेबल पर्सन आहे. क्वार्टर ज्या म्हणतो आपण, क्वार्टर 3 महिन्याचा असा पिरियड, 3 महिन्याचा असा पिरियड कंप्रायझिंग 3 कॉन्सिक्युटिव्ह कॅलेंडर मंथ, असे एंडिंग ऑन लास्ट डे ऑफ मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर, हे असे आहे. ओके. आता एक सेक्शन आहे तिकडे रिटर्नमध्ये, फर्स्ट रिटर्न जर समजा मला मेला मिळाला असेल, जूनला मिळाला असेल, तर माझा रिटर्न क्वार्टरली आहे, तर पहिला रिटर्न जेव्हा क्वार्टर एंड होतो जूनला, मी तेव्हा भरीन, एकाच महिन्याचा भरीन. इव्हन माझ्या जर का 28 जूनला मिळाला असेल, तर मला 28, 29, 30 पहिला रिटर्न तेव्हा भरायचं आहे. अशा प्रकारे त्यात दिलेलं आहे. फर्स्ट रिटर्न पण दिला सेक्शन 1 बघा. रिटर्नमध्ये फर्स्ट रिटर्न एव्हरी रजिस्टर्ड पर्सन. आता हे पण काय आलं? रजिस्टर्ड पर्सन, तो रिटर्न कोण भरेल? ज्याकडे नंबर आहे तोच भरेल ना रजिस्ट्रेशन. हू हॅज मेड आउटवर्ड सप्लायज इन द पिरियड बिटवीन
the date on which he becomes liable to registration till the date on which registration has been granted shall declare the same in the first return furnished by him after grant of registration. या सगळ्यात त्याने ते भरायचं. पहिलं रिटर्न तो आहे. वॅटमध्ये कन्सेप्ट होता लास्ट रिटर्न, तो ह्यात नाही. वॅटमध्ये असं होतं पहिलं रिटर्न आणि लास्ट रिटर्न. सेक्शन 16 आलो आपण. सेक्शन 16 मध्ये पहिला सेक्शन सबसेक्शन छोटा आहे, दुसरा बघा, दुसरा खूप लेंदी आहे, रूल पण त्यात नाही येतात. आता पहिले हा ए आहे, हा डॉक्युमेंटरी करून बोलतो. डबल ए मध्ये तुम्हाला हा अमेंडमेंट होऊन आलाय, टू बीशी मॅच झाला पाहिजे. बी मध्ये गुड्स रिसिव्ह केले पाहिजे. प्लस त्याला एक एक्सप्लेनेशन पण आहे की आपण बघितलं तिकडे कशामध्ये प्लेस ऑफ सप्लायमध्ये बघितलं होतं की थर्ड पार्टी आहे. तिसरा पर्सन सांगतो की तुम्ही गुड्स त्यांना पाठवा. आता तुम्ही इन्व्हॉइस नाही बनवाल ना, गुड्स मी रिसिव्ह करणार आहे का? नाही ना. गुड्स अँड सर्व्हिसेस मी तुम्हाला सांगितलं की ते रिसिपेंट आहे त्यांना पाठवा. ॲक्च्युअली तुम्हीच आपल्याला ते रिसिपेंट आहेत, पण तुम्ही इन्व्हॉइस माझ्या नावाने करणार, पेमेंट मी तुम्हाला करणार, त्यांना इन्व्हॉइस मी देणार, त्यांचा पेमेंट मला मिळणार आहे. या केसमध्ये तुम्ही गुड्स त्यांना डायरेक्टली पाठवा. मी सांगितलं मला गुड्स मिळालेले नाही आहेत, तर इथे ती प्रोव्हिजन आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज डीम दॅट रजिस्टर्ड पर्सन हॅज रिसिव्ड द गुड्स. ते गुड्स त्याला मिळाले, गुड्स मिळालेले असले पाहिजेत ना, असं आहे ना. मग इथे मानले जाईल गुड्स मिळाले, म्हणजे इथे गुड्स मिळाल्याशिवाय गुड्स मिळायला असले पाहिजेत हे दिलंय या क्लॉजमध्ये. प्लस बी एमध्ये हे अमेंडमेंट होऊन आले. कुठलं ए आणि हे पुढचं पण आता बघा बी ए की सेक्शन 38 हा बदलला गेला, नंतर हा पण सेक्शन बदलला गेला. ह्यात दिलं की 38 मध्ये रिस्ट्रिक्ट केलं आहे, तो ITC मिळणार नाही. तुम्हीच जरी आलाय पण 38 ने रिस्ट्रिक्ट केलं आहे ना, मग ITC मिळणार नाही. सी मध्ये सेक्शन बघा 48 चा इथे उल्लेख आला की जो ITC अवेल केला आहे सब्जेक्ट टू प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 41. ITC तुम्ही आता घेऊ शकता, पण 41 पण बघा त्यानुसार तो ITC रिव्हर्स करायला लागू शकतो. आणि डी मध्ये ही आज फर्निश द रिटर्न भरलेलं पाहिजे. नक्की आहे हे सगळं मी घेणार आहे. म्हणजे 2 मोठा आहे, 3 मध्ये डिप्रेशन वरती आहे, 4 मध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत ITC घेऊ शकतो. म्हणजे जवळजवळ 23-24 संपला आहे. त्यातला एखादा इन्व्हॉइस आम्ही ITC घेतलेला नसेल तर मला तो 30 नोव्हेंबरपर्यंत घ्यायला पाहिजे, त्यानंतर घेता येणार नाही. अमेंडमेंट होऊन सेक्शन 5 आणि 6 आलेले आहेत. पहिले 4च होते 16 मध्ये, आता हे 5-6 आलेले आहेत अमेंडमेंट होऊन. सुरुवात करूया सेक्शन 16. तिथपर्यंत तुम्हाला बॅकग्राऊंड क्लिअर झालं ना आता. म्हणजे जवळजवळ मी 2 तास फक्त बॅकग्राऊंड 16 मला यायचं आहे, मला याकरता आत्तापर्यंत बोललोय, लक्षात घ्या. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल subject to such condition and restriction as may be prescribed and in the manner. परत इथे काय दिलंय, कशा प्रकारे घ्यायचा ITC सेक्शन. मी पेमेंट ऑफ टॅक्स जे आहे ना हे सेक्शन 49 मध्ये अधिकार आहे ITC घेण्याचा. गेट ऑफ इनपुट टॅक्स कुठला, चार्ज ऑन एनी सप्लाय गुड सर्व्हिस ऑर बोथ याच्यावरती इनपुट टॅक्स भरलाय, त्याचा अधिकार आहे ITC घेण्याचा. कोणाला? रजिस्टर्ड पर्सनला. पण कशा प्रकारे, सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन्स जे नियम बनवले त्याप्रमाणे प्रिस्क्राईब आणि मॅनर 49च्या तरतुदीप्रमाणे ते बघायचे परत. आणि हे जे इनपुट टॅक्स जो भरलेला आहे, क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स केव्हा मिळतं, विच आर यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. हे असलं पाहिजे. ओके, असलं पाहिजे. आता लोकांचे फेक इन्व्हॉइस बनवतात. फेक इन्व्हॉइस त्यांनी बनवला, तर आपल्याला तो इन्व्हॉइस दाखवला, त्यांनी जे गुड्स घेतलेत, सर्व्हिस घेतलेत, वापरले कुठे तुम्ही हे दाखवा. समजलं ना? हे त्यांनी वापरलं पाहिजे त्या बिझनेसमध्ये. त्याचं द सेड अमाऊंट शॅल बी क्रिएटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सच पर्सन. मी मग सांगितलं की तिकडे जेव्हा तो तुम्ही भरेल तेव्हा एक विचारलं जातं
की तुम्हाला हे क्रेडिट तुम्हाला क्लेम करायचं आहे का, आणि जे क्रेडिट तुम्ही क्लेम करताय ते तुम्हाला लायबिलिटीच्या अगेन्स्ट युटिलाइज करायचं आहे का. म्हणजे पहिले अवेल करायला लागतं. अवेल जेव्हा करतो, ITC ज्यावेळेस मी क्लेम करतो तेव्हा ते क्रेडिटला येतं, त्याला म्हणतात ITC अवेल झालं. आणि तो वापरला गेला लायबिलिटी भरण्याकरता, याला म्हणतात युटिलाइज झाला. बरोबर आहे. पहिल्यांदा काय येईल, तो क्रेडिट द्यायला येईल. समजा एखाद्या व्यक्तीला बोलायचं आहे की तुम्ही रूममधनं बाहेर जा, तर तो पहिले रूममध्ये यायला तर पाहिजे ना. मग रूममध्ये जो आलेला व्यक्ती आहे त्याला आपण बोललो बाहेर जा म्हणून. तसा तो ITC क्लेम कधी करता येईल, ज्यावेळेस तो पहिल्यांदा जमा करायला लागेल. तो जमा करण्याची पद्धत आहे ही ITC अवेलमेंट आहे, अवेलमेंट ऑफ ITC. आणि जर तो वापरला गेला लायबिलिटी भरण्याकरता तर तो त्याला म्हणतात युटिलायझेशन ऑफ ITC. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन एंटायटल, त्याचा अधिकार आहे टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स किंवा गुड सर्व्हिसेस टू बी यूज फॉर बिझनेस पर्पज. इथपर्यंत बरोबर आहे. तर तो क्रेडिट याला जमा होईल. आता तिकडे जे सेक्शन 49चा उल्लेख आला, सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब, आणि मॅनर म्हणजे आणखीन काय रिस्ट्रिक्शन्स किंवा कंडिशन्स आहेत त्या आपल्याला बघायला लागतील. त्यानुसार तो ITC इलिजिबल आहे की नाही ठरेल, आणि कशा प्रकारे युटिलाइज करायचा. युटिलायझेशन वेगळी प्रोसेस आहे. युटिलायझेशन ऑफ ITC जो आहे हे जे पेमेंट ऑफ टॅक्स आहे ना, तुम्ही भरण्यापूर्वी नसतं इकडे. एवढंच कॉलम येतील 4, 5, 6 त्या 5.1 पर्यंत. हे 6.1 येणार नाही. मी ज्या वेळेस ही लायबिलिटी आणि हा ITC समोर जे फायनल करतो मी, जेव्हा मी हे सगळं फायनल केलं आणि नंतर मी इकडे पुढे जातो, ज्यावेळेस पेमेंट ऑफ टॅक्स इथे ऑप्शन मला मिळतो, पेमेंट ऑफ टॅक्स, किंवा हे पुढे मी जेव्हा हे करीन की 3B फाईल करायचं आहे मला, त्यावेळेस काय होतं, इकडे मला समोर अशी स्क्रीन येते. या स्क्रीनमध्ये मला हे दिसतं की ह्याला बॅलन्स किती आहे, तो तिकडे जमा आहे. तसं IFFमध्ये जी क्वार्टरली करतात, पेमेंट मंथली करतात, ती अमाऊंट कॅशला जमा आहे, ती इथे दिसते. मंथली आहे, मी कॅश भरली आहे, इथे दिसते. काय क्रेडिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स आत्ताचा या महिन्याचं क्रेडिट, अगोदरचं जमा क्रेडिट काय दिलं इकडे, इन्क्लुडिंग करंट मंथ्स क्रेडिट. क्रेडिटचा बॅलन्स जो मी 3B फाईल केला मागच्या महिन्यात, आत्ता परत करतोय, आत्ताचं क्रेडिट ॲड होऊन ही अमाऊंट असू शकते. हे वर दिसतं. खाली मला इकडे काय येतं, खाली बघा, हे इथे अदर दॅन रिव्हर्स चार्ज, नेट टॅक्स पेबल दिसतोय, नेट टॅक्स पेबल, रिव्हर्स चार्ज सप्लाईज अंडर सेक्शन 9(5). पहिल्या कॉलममध्ये काय दिसतं बघा, इकडे इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स हे सगळं दिसतं, आणि खाली इकडे किती अमाऊंट भरायची आहे हे दिसतं. या समोर IGST बघा, IGST हा इक्वली घेतला इक्वली. सिस्टीम काय करता माहिती का, हा संपूर्ण IGST 57 + 57 1,14,800 समथिंग होईल, ही अमाऊंट वरच टाकतोय, वरच टाकून देतो. म्हणजे जर तुम्ही हा भरायला गेलात तर इथे हेच मी आकडे तुम्हाला घेऊन दाखवतो काय परिणाम होईल बघा. हा आकडा आहे, मी एक्सेल चालू करतो. पेमेंट ऑफ टॅक्स तुम्हाला कळावं म्हणून मी हा वेळ तुमचा घेतोय, लक्षात घ्या. ऑटो पॉप्युलेट या प्रकारे झालं.
तर हा जो आकडा आहे हा IGST आहे ना. पेड थ्रू काय दिसतं इकडे, पेड थ्रू ITC, पेड थ्रू ITC इकडे, हे पेड थ्रू ITC IGST दोन्ही मी एकत्र केले. आता याच्याकडे पेड थ्रू ITC किती आहे, 228,759 आहे. किती ITC आहे इकडे, 228,759 आहे. तर ही दोन अमाऊंटची टोटल केली बघा इथे, प्लस हे मायनस हे आणि मायनस हे केले तर इथे ITC उरेल 57,414 हा उरेल. जर मी IGST संपूर्ण वापरला CGST करता तर हे एवढं क्रेडिट आहे, तर हे उरेल ना. आयदर इथे काय उरेल, जर IGST पूर्ण वापरला तर CGST वापरला जाणार नाही ना. समजतं ना मी काय म्हणतो. CGST मला इथे 282च्या समोर IGST 114 घेतला तर CGST किती लागेल, CGST किती लागेल, तर ह्या 228 मधनं मी वजा करतो हा आकडा जो आहे, तर CGST 71च लागेल यातला. 57,414 CGST उरेल की नाही. आणि इथे जेव्हा मला AGST भरायचं आहे तेव्हा AGST मध्ये माझ्याकडे एवढीच अमाऊंट आहे, एवढीच अमाऊंट आहे माझ्याकडे. हे बघा ही जी अमाऊंट आहे म्हणजे इथे एवढा उरतोय किती, आणि इथे मला ही अमाऊंट 286 मायनस 228 ही कॅश भरायला लागेल. हा उरणार आहे आणि ही अमाऊंट मला कॅश भरायला लागेल. मी जर बघायला असतं तर ITC किती आहे, टोटल मिळून सगळं ITC किती आहे, तर हे तिन्ही काढले मी टोटल जर केली इकडे तर 114 IGST आहे, CGST आहे, प्लस AGST आहे. असं बघाल तर ही पोझिशन बघा कशी आहे. लायबिलिटी किती आहे, लायबिलिटी 572 344 आणि हा जो ITC आहे त्याच्यामध्ये 114 हा मॅच झालेला आहे, पण ITC जास्त आहे, लक्षात घ्या. ITC जास्त आहे, आणखी जास्त ITC होता तो बाजूला राहिला. जास्त ITC होता, समजा याच्याकडे जास्त जरी असेल ही अमाऊंट टोटली तरी काय होईल, म्हणजे हे जी अमाऊंट आहे वापरली एवढी गेली, आणखीन अमाऊंट आहे, उपयोग काय त्याचा. समजा हे 228 आहेत, हे 260 असतील, हे 228 वापरले गेले, बाकीचे उरले, इथे पण 260 आहेत, तर ही अमाऊंट ॲटलीस्ट भरली गेली, बाकी कॅश घ्यायला लागेल. म्हणजे CGST मध्ये काय होतं, अमाऊंट उरते आणि AGST मध्ये अमाऊंट कमी पडली तर कॅश भरायला लागतं. म्हणजे ITC असताना पण वेगवेगळ्या हेड्स आहे ना, तर तो कशा प्रकारे वापरायचा याच्याकरता सेक्शन 49 गाईडलाईन देतो. युटिलाइज कसा करायचा, तर ह्यात त्यांनी हे सांगितलंय की IGST जर तुमच्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट असेल, IGST इनपुट टॅक्स क्रेडिट असेल तर पहिले काय करा, IGST कसा वापरा.
IGST नाहीच आहे माझ्याकडे IGSTचा आउटवर्ड सप्लायच नाही आहे. तर मग तुम्ही CGST AGST मध्ये इन एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन वापरू शकता. एनी ऑर्डर आणि एनी प्रपोर्शन. संपूर्ण CGSTला तुम्ही IGST वापरा किंवा अर्धा CGSTला वापरा, अर्धा GSTला वापरा किंवा 40% वापरा, 60% किती एनी प्रपोर्शन. समजलं ना अर्थ काय? ITC IGST नील झाला, ITC ऑफ IGST नील वापरू शकता. IGST पहिले IGSTची लायबिलिटी करायला वापरा आणि CGST आणि AGST मध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता IGST क्रेडिट. त्यानंतर CGST जे आहे पहिले CGST करता वापरा, नंतर IGST करता वापरा. ओके. CGST पहिले CGST करता वापरला जाईल, मग IGST करता वापरला लागेल. AGST आहे तो पहिले AGST करता वापरा. AGST IGST करता वापरता येतो का? लक्षात घ्या, यात वेगळं काय. IGST ओनली वेन ITC ऑफ CGST नील. जर CGST शिल्लक असेल तर CGST पूर्ण वापरायला लागतो. कळलं? CGST संपला तरच AGST वापरता तो IGST करतो. IGST माझ्याकडे लायबिलिटी आहे 100. ओके. आणि माझ्याकडे CGST AGSTचं जे क्रेडिट आहे CGST मध्ये 80 आहे, AGST मध्ये 80 आहे. तर हे मला 80 पूर्ण वापरायला लागेल आणि मग ते संपलं तर ते 20 वापरता येईल तिकडे. मी असं नाही करू शकत की हे 50 घेईन आणि हे 50 घेईन आणि देईन IGSTला, असं नाही करता येत. 80 पूर्ण द्या, याला 80 दिलेलं आहे म्हणजे 80 तुम्ही काय घ्या, CGST घ्या आणि यातले 20च घ्या, असं घ्यायला. आणि याच प्रकारे त्यांनी नियम बनवला आहे. त्याच प्रकारे पोर्टल काय करतं ते घेऊ देतं. मला IGST मी इक्वली वाटला आहे, त्यांनी मला IGST घेऊ दिला कारण तसं रूल परमिट करतो. पण तेच जर मी CGST इक्वली वाटायला गेलं तर नाही करू देत, कारण ते नियमात बसत नाही. आता मी इकडे प्रॉपरली IGST डिस्ट्रीब्यूट केला आणि मग जेव्हा CGST AGST क्रेडिट आहे त्यानंतर मला किती अमाऊंट भरायला लागली. क्रेडिट जास्त होतं माझ्याकडे, मला काही भरायला लागली नाही. पण जर का मी ते प्रॉपर डिस्ट्रीब्यूट नसतं केलं IGST तर मला एका हेडला क्रेडिट शिल्लक राहिलं असतं आणि दुसऱ्या हेडला कॅश भरायला लागली असते. कळतं तुम्हाला? हे गणित मला माझं मांडावं लागतं आणि मी ते गणित मांडताना मला लॉ परमिट करतो का, सेक्शन 49 मला परमिट करतो का हे मी बघतो. जेव्हा हे 49 बघू त्यावेळेस हे परत येईल डिस्कशनमध्ये, लक्षात घ्या. कारण त्यात क्रेडिट लेजर, कॅश लेजर, लायबिलिटी लेजर सगळं डिस्कस मला करायचं आहे. आता फक्त या सेक्शन 16 मध्ये जो उल्लेख आला सेक्शन 49चा, म्हणून मी गरजे एवढं तुम्हाला सांगितलं. पण शेवटी कन्क्लुजन कशा प्रकारे IGST युटिलाइज करायचा एवढा फोटोच पुरेसा आहे. शब्दामध्ये तुम्हाला दोन पेजमध्ये सगळं येईल, प्रोव्हिजन येईल, रूल सकट 2-3 पेजला जाईल. पण त्यातला सारांश समरी काय नाही एवढीच आहे. IGST पहिले वापरा. IGSTला एनी प्रपोर्शन तुम्ही IGST वापरू शकता, जो अवेल केला आहे युटिलाइज करू शकता. CGST करता, AGST करता. CGST पहिले वापरा, CGST करता, मग युटिलाइज करा IGST करता. AGST IGST करता तेव्हा वापरता येतो ज्या वेळेस CGST संपलेला असतो आणि CGST आणि AGST एकमेकांच्या लायबिलिटी पे करण्यासाठी वापरता येत नाही. सेंट्रलचा रेव्हेन्यू वेगळा आहे, स्टेटचा वेगळा आहे. त्यांनी वेगळा टॅक्स का ठेवला आहे, त्यांना वेगवेगळं कलेक्ट करायचं आहे. त्यामुळे एकमेकांच्या अगेन्स्ट ते जर त्यांनी सेटअप करून दिलं तर सगळं मिक्स होईल. ते मिक्स त्यांना करायचंच नाही म्हणून ते वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे CGST आणि AGST एकमेकांसमोर सेटअप होत नाही. कळलं? आणि ज्यावेळेस मी हे करतो, ही स्टेप जेव्हा करतो त्यानंतर माझ्या सिस्टीममध्ये हे पेमेंट ऑफ टॅक्स येतं. म्हणजे ज्या वेळेस मी सेबी भरत असतो त्यावेळेस सेबी भरत असताना माझ्याकडे M² दिसतं.
आहे असं पाहिजे कोणातरी फी भरायचं बाकी असं पाहिजे तर मला ते कळेल नाही ठीक आहे. तर पेमेंट ऑफ टॅक्स जेव्हा मी क्लिक करतो मला फी भरायचं आहे त्यावेळेस ती लायबिलिटी ऑटो पॉपेट झालेली ITC ऑटो पॉपेट झालेला समोर येतो आणि ITC कशा प्रकारे युटिलाइज करायचा पेमेंट ऑफ टॅक्सच्या तरतुदीप्रमाणे मला करायचं आणि बाकी जे काय आलेलं आहे ऑल ITC मध्ये ते कशा प्रकारे घेता येतं हे तुम्हाला 16.2 संपूर्ण आता मी पुढच्या क्लासमध्ये घेणार अर्धवट राहायला नको म्हणून मी फक्त 16.1 तुम्हाला सांगितला आणि पेमेंट ऑफ टॅक्स संदर्भात सांगितला आणि हे जे आहे सेक्शन 16.2 हा त्यांनी जोडलाय कशाला 41 ला जोडलाय थोडं मला 41 थोडक्यात सांगतो त्यांनी चेंज केलं 38 सेक्शन पण चेंज केला 41 पण चेंज केला आणि 38 मध्ये त्यांनी काय केलं हे 38 मध्ये हे दिलेलं आहे मी वाचाल तर ह्यात रिस्ट्रिक्ट केलं नाही पाहिजे ITC यात हे काय याचा ॲक्च्युली याचा काय प्रभाव पडत नाही आता सेक्शन 38 तुम्ही बघाल ते सगळीकडे इकडे प्रिस्क्राईब आहे हे सगळं प्रिस्क्राईब आहे तर हे त्यांनी काही याचं काय नोटिफिकेशन काढलेलं नाही नोटिफिकेशन काढून सांगतील की असा रजिस्टर पर्सन आहे ज्या कारणात तुम्ही सर्च पिरियड अप्लाय घेतला त्यांनी रजिस्ट्रेशन म्हणजे एखाद्या व्यक्ती नवीन नंबर काढलाय तर तुम्ही 3 महिने त्याचा ITC घ्यायचा नाही असं असू शकतं पण त्यांनी ते नोटिफिकेशन काढलेलं नाही प्रिस्क्राईब केलेलं नाही त्यामुळे सेक्शन 38चा कुठलाही प्रभाव आता पडत नाही सेक्शन 41चा प्रभाव असा आहे सेक्शन 41 तुम्हाला सांगतो थोडक्यात पटकन बाकी घेईन पुढच्या क्लासला परत डिटेलमध्ये रूल 37 हे आणला त्यांनी ओके त्याच्यातनं काय होतं करायचं आहे का ॲक्च्युली हे बघा हे पोर्टलने काय काढलं एक ॲडवायझरी काढली आणि यात त्यांनी सांगितलं की तुम्ही हे बघा ITC घेतला ना तो डेबिटने ITC क्लेम केला कारण GHL 1 त्यांनी भरलेला आहे सप्लायर GHL 1 भरलेला आहे सप्लायर रिपोर्ट्स इनवॉइसेस GHL 1 आणि इट इज फाइल्ड विदिन ITC रिफ्लेक्टेड टू बी आलाय रिसिपियंटने ITC घेतलाय सेल्फ असेसमेंट झालेलं आहे आता पुढे जाऊन तरी बी नॉट फाईल्ड 23/24 संपला जर त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत जर 3B नाही भरलेला तर ही जी ॲडवायझरी आहे त्यात त्यांनी दिलं आहे की आणि त्यांनी अनेकांना ईमेल पाठवले की तुम्ही हा ITC घेतलाय ना तुमच्या सप्लायरने 3B नाही भरला ITC रिव्हर्स करा एक मागच्या वर्षीच आहे यावर्षी पण होईल आता ते डेटा गेला असेल पोर्टलला त्यांनी असं केलं हे त्यांनी मागच्या वर्षीचं आहे हे कधी आलं बघा 14/11/23 आलं आहे नोव्हेंबर 23ला आता पण ते नोव्हेंबर 24ला आणतील सांगतील असं त्यांच्याकडून नंबर बंद झाला आहे ते 1 भरतात 3B भरत नाहीत आलं लक्षात तर या हे लागू झालं मागच्या वर्षीपासून ह्यात त्याने तेच दिलं आहे की रूल 37A प्रमाणे हा बघा आणि सेक्शन 41 चाच संदर्भ देऊन रूल 37A येतो 41 सेक्शन आहे त्याची प्रोसिजर करायला रूल 37A आहे 30 सप्टेंबरपर्यंत 3B भरलेला नसेल तर रिव्हर्सल ऑफ ITC अप टू 30 नोव्हेंबर रिव्हर्स करा जो ITC मी घेतलाय माझ्या सप्लायर 3B नाही भरला तर मला रिव्हर्स करणं गरजेचं आहे मग रिव्हर्स करताना मला इंटरेस्ट देणं गरजेचं नाही जर मी रिव्हर्स केला कधीपर्यंत 30 नोव्हेंबर त्यानंतर रिव्हर्स केला तर इंटरेस्ट लागेल मग सप्लायरला 3B नाही भरला आणि 3B जर भरला तर मग तो रिक्लेम ITC कधी करता येईल सेक्शन 41 आणि रूल 37A संदर्भ हा आहे तर नोव्हेंबर महिना आहे तुम्हाला हा विषय आला तर माहिती पाहिजे म्हणून मी आता पटकन सांगून घेतला पुढच्या क्लासला मी सेक्शन 41 आणि 37A
प्रॉपरली घेईन पुढच्या वीकमध्ये आपला क्लास होईल तेव्हा. त्यामुळे आता तुमच्या अतिशय उपयोगी आहे हा टॉपिक सुरू झालेला आहे.